जय श्रीराम, जय श्रीकृष्णा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4. जशी आहे तशी. ज्ञान कर्म संन्यास योग. आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या अगोदरचा अध्याय आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये ऐकविले आहेत. तर आता आपण सुरू करूया. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता ही मराठीमध्येच आहेत आणि हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत चला. जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घेत चला आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा राधे राधे असे लिहत चला. तर मग आता आपण सुरू करूया. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझे दिव्य स्वरूप जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजेस. तात्पर्य: मनुष्याचे 2 वर्ग आहेत. त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषयच्छंदापासून मुक्त झालेले असतात. कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते. ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे ते भक्तिमय सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्ध होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात, जेणेकरून इतर लोक त्यांचा आदर्श कृतीचे अनुकरण करतील आणि याप्रमाणे आपले हित साधू शकतील. मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाविनाच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्धकर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली आहे. मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. कृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करीत बसण्यापेक्षा श्रीकृष्ण प्रीत्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्त्वाचे आहे. या ठिकाणी अर्जुनाला सांगण्यात आले आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या सूर्यदेव विवस्वानासारख्या पूर्व शिष्यांनी आचरण केले. अर्जुनानेही त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून कृष्ण भावना भावित कर्म करावे. ज्याप्रमाणे कृष्ण भगवंतांची इच्छा असेल त्याप्रमाणे त्यांनी कर्म करावे. भगवंतांना स्वतःची सर्व पूर्वकर्मे तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भावित होऊन कर्म केली त्यांची कर्मेही माहीत आहे, म्हणून ते सूर्यदेवाच्या कर्माचे अनुसरण करण्यास सांगतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंताकडून काही लक्ष वर्षापूर्वी अवगत केली, म्हणजे त्यांनी माहीत केली. भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकाळातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्माचे पालन करण्यात मग्न होते. की कर्मे किम कर्मिते कवयो क्षणम मोहितम तत्वे कर्मे प्रवच्छामि यज्ञातत्वा मोक्षसे शुभातम. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो आणि ते जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. तात्पर्य: कृष्ण भावना भावित कर्म हे पूर्वकालीन प्रमाणित भक्तांचे एक असे उदाहरण आहे. 15व्या शतकात 15व्या श्लोकामध्ये यांचा एक निर्देश केला आहे. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये यासंबंधी
पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात आले. कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार त्याचे आचरण केले पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धती सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली. सूर्यदेवाने ती आपल्या पुत्र मनूला सांगितली. मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ती पद्धत पृथ्वीवर चालत आली. म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील पूर्वप्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. अन्यथा बुद्धिमान मनुष्यही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्माविषयी गोंधळून जातात. यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले. प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला उपदेश दिल्याने अर्जुनाच्या पदचिन्हाचे अनुसरण करणारा मनुष्यही निश्चितपणे कोणत्याही परिस्थितीत गोंधळून जात नाही. असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात. धर्मतुम साक्षात व प्रवीणम. अपूर्ण तथा चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्माची निर्मिती करू शकत नाही. मनुष्याने ब्रह्मदेव, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव, गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यासारख्या महाराजांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे सांगणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्ण भावना भावित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते. कर्मणो ह्यापि बोध्यं बोध्यचिन् विकरणं अकरणं बोध्यं गहाना कर्मो गतीनम्. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. मनुष्य जर भौतिक बंधनातून मुक्त होण्याविषयी गंभीर असेल तर त्याने कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे. मनुष्याने कर्म, त्यापासून निर्माण होणारे कर्मफळ आणि विकर्म आणि स्वतः पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा एक अत्यंत असा गहन विषय आहे. कृष्ण भावना आणि त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः आणि भगवंत यातील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. या संबंधांचे पूर्ण ज्ञान घेणारा मनुष्य जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा एक शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे आवश्यक आहे. संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते. या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत आणि त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय. हे सर्व जाणून घेण्यासाठी मनुष्याने कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंताकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे. अन्यथा अत्यंत बुद्धिमान व्यक्तीही गोंधळून जातील. कर्मण्ये कर्मये पश्यद कर्मणीच कर्मेयं स बुद्धिन्माशुनं युक्त कुर्ष्यकर्मतम्. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. तो जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी दिव्य स्तरावर स्थित असतो. कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो.
तो आपले कर्मे श्रीकृष्ण प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्माच्या परिणामांपासून सुखदुःखे भोगावी लागत नाहीत. म्हणून श्रीकृष्ण प्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य होय. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्वेशवादी साधक भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात, जेणेकरून कर्मफळामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. मात्र भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. त्यामुळे तो कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही श्रीकृष्ण प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने आपल्या सेवा कार्यामुळे केवळ दिव्य आनंदाचीच प्राप्ती करीत असतो. या मार्गाचा अवलंब करणारे भक्त इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात. श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो. या समोरील ज्ञानकर्म संन्यास योग हा अध्याय 4 आपण पुढील भागामध्ये वाचूया. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता ही जीवनातील एक सारसत्व, जीवनातील एक सत्य स्वरूप अशी ही भगवद्गीता आहे आणि ही मराठीमध्येच आहेत. तर मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता ऐकण्यासाठी तुम्ही या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये राधे राधे किंवा जय श्रीराम श्रीकृष्ण असे लिहत चला आणि हे व्हिडिओ पूर्णपणे बघत चला. जर कुणाला कामाच्या धावपळीमध्ये वेळ मिळत नाही तर मोबाईल सुरू करून काम करता करता सुद्धा तुम्ही श्रीमद भगवद्गीता ऐकू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम जय श्रीकृष्ण. राधे राधे.